नमस्कार उपस्थित मान्यवर मंडळी आणि माझे सर्व मित्रमंडळी. संजयने गेले आठवडा 15 दिवसापासून दर 2 दिवसांनी मला मेसेज पाठवला आहे की माझं पुस्तकाचं उद्घाटन आहे येशील ना. आज दुपारी फोन आला, डॉक्टर साहेब 2 मिनटं बोलायचं आहे तुम्हाला. म्हटलं अडचण आहे, एक तर 2 मिनटं तुमच्याशी बोलू नाही शकत, 102 मिनटं तरी द्यावी लागतील. आणि दुसरं म्हणजे डॉक्टर साहेब का बोलतोस मला, ना मी तुझा डॉक्टर आहे. अर्थात तुझी आणि श्रीजयची 2-3दा ऑर्डर केली आहे, ठीक मी, पण मी तुझा साहेब तर नक्कीच नाही. पण हेच संजयची खासियत आहे की सर्वांना कसं आपलंसं करावं, की कोणी त्याचे साहेब असतात, कोणी त्याचे मॅडम असतात, कोणी जी असतात. पण संजयचा जो मित्रपरिवार आहे तो त्याने कसा जोपासला आहे, कसा वाढवला आहे हे खरंच त्यालाच माहिती. त्याचे म्हणजे जसं मगाशी साहेब म्हणाले की गोतावळा, खरंच त्याचा गोतावळाच आहे आणि तो अखंडपणे वाढतच राहणार आहे. कारण संजयची बोलण्याची पद्धत, त्याची जी लागवीपणा जो आहे तो मला वाटत नाही मी आधी आणखीन कोणाकडे पाहिला असेल. काही महिन्यापूर्वी संजयने मला असाच फोन केला आणि मला तुझे 2-3 फोटो पाठवशील का. तेव्हा मला, आपण पालचूक चुकली म्हणणं योग्य नाही, पण मला वाटलंच की काहीतरी त्याचा विचार आहे. त्याला म्हटलं संजय मला ही प्रसिद्धी आवडत नाही तर मी काय तुला फोटो पाठवणार नाही. पण त्याने काय ऐकलं नाही. त्याने 2-3 मित्रांकडनं फोटो घेतले आणि आलाच मला फोन की पराग तुझ्याविषयी लिहून आलेलं आहे. संजय माझी इच्छा नसताना लिहिलंस, पण खरंच खूप छान लिहितोस आणि असंच लिहित राहा आणि लोकांच्या पर्यंत तुझे शब्द पोचत राहू दे. असंख्य पुस्तकं लिही. मनःपूर्वक धन्यवाद आणि मनःपूर्वक शुभेच्छा.